200 कमवले रे, 200 कमवले जत्रेत, 200 कमवले. अजून 3 चान्स आहेत. 150 रुपये घेऊन आलाय आणि आता हरवल्यानंतर काय करणार. 3 गोष्टी आम्ही ठरवल्या. आता आम्ही पहिल्या बँकेत जाणार, 1000 रुपये काढणार आणि 3 गोष्टी आम्हाला ज्या मेन घ्यायच्या आहेत. हो 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 बघून नाही, डोक्यात मारशील, डोक्यात मारशील. रामकृष्ण हरी मंडळी आणि वेलकम टू अनदर डे विथ जस्ट अनदर निखिल. आज आहे आषाढी एकादशी आणि त्यामुळे सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा व्लॉग स्पेशल असण्याचं कारण असं आहे की दादर परेलमध्ये राहणाऱ्या लोकांना आषाढी एकादशी म्हटलं की आठवते ती म्हणजे वडाळ्याची जत्रा. आणि आम्ही असं ठरवलं आहे की बालपणीची जत्रा आम्ही जी एन्जॉय करायचो तीच बालपणीची मजा ह्या वर्षी परत तो अनुभव घ्यायचा आहे आम्हाला जत्रेचा. आणि आम्ही या बालपणीच्या आठवणी परत ताज्या करायच्या असं ठरवलेलं आहे. सो बघूया या व्लॉगमध्ये पुढे काय काय होतं. त्याआधी हमारी मम्मी ने जो साबूदाना वड़ा किया है उस पर हम ताव मारेंगे. तो ये है अपना बडा बडा साबुदाण्याचा बडा बडा साबुदाण्याचा. आता आपण ह्या वड्याचा आस्वाद घेणार आहोत आणि मग हा वडा खाऊन आपण निघणार आहोत वडाळ्याला. विचार केलेला मस्त साबुदाणा वडा वगैरे खाईन, त्याच्यानंतर जत्रा एन्जॉय करेन. पण पावसाने पूर्ण मजा खराब केलेली आहे. बेकारवाला पाऊस पडतोय. आता हा लवकर गेला नाही तर मला जत्रा पण नाही मिळणार ना काहीच करायला मिळणार. एकल्या विठुरायाला रे संसार पेल. रेडी आहेस का मित्रा बालपण ताजं करायला? आमच्या दोघांचा 3 दिवसाआधी डिस्कशन चालू होतं की कसं आमच्या इकडची जत्रा जी भरायची आमच्या वेळेला आणि ती एन्जॉय करायला परत कधी मिळणार आहे. 3 गोष्टी आम्ही ठरवल्या. आता आम्ही पहिल्या बँकेत जाणार, 1000 रुपये काढणार आणि 3 गोष्टी आम्हाला ज्या मेन घ्यायच्या आहेत ती म्हणजे एक ते शॅम्पूवाले ते काय पाणी ते बुडबुडे उडवायचे ते फुगे, दुसरे म्हणजे पेपेटा आणि एक गदा हा विषय घेणार आम्ही. मी असं विचार करतो की साईशला पण घेऊन जायचं का? चल, मला काय प्रॉब्लेम. गाडीवर कुठे बसवणार ते बघूया ना. हां बघू. तो माझा काकाचा छोटा मुलगा आहे, त्याला आम्ही घेऊन जायचा विचार करतोय. येईल की नाही माहित नाही. आता जाऊन चेक करूया. पाऊस येईल त्याच्या आधी चला भेटूया तिकडे जत्रेला. ओ हो हिरो विरो वनके किधर को चले? जत्रेला. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. या आधी गेलायस तू कधी जत्रेला? आमच्या सोबत आलायस काय कधी आमच्या सोबत? मजा दाखव मजा. गर्दी बघितली काय भावा? हा हरवलास तर काय करशील आता सांग मला. हरवलास की किती रुपये आहेत खिशात? 150 रुपये. 150 रुपये घेऊन आलाय आणि आता हरवल्यानंतर काय करणार? टॅक्सी घेऊन जाईल. टॅक्सी घेऊन घरी? आणि टॅक्सीवाला घेऊन गेला ती तुला? टॅक्सीवाला घेऊन जातो. पप्पा मला घेऊन जावा. हा सोडू नको बाई दरीच. काय काय पाहिजे तुला? काय काय पाहिजे? काय मेन घ्यायला आलायस इकडे तू? चल अगोदर बघा तरी काय काय. मिकी माऊस घेतो काय? मिकी माऊस. हा हे बघ हे जम्प करतात बघ पोरं लहान लहान. मी काय लहान राहिलं काय रे? काय बोलतो? लहान राहिलं. काय वय काय तुझं? 10 वर्षाचं मोठा आहेस तू? हा आजकालची पिढी ही पिढी आजकालची पिढी व्हिडिओ बनवणारी पिढी बोलतो. पण तुला माहिती आहे लहानपणी इथे पण ना पूर्ण सगळे बसलेले असायचे आणि ते वाले माहिती आहे की पाण्यात बोट टाकायची असते. हा पाण्यात अशी छोटी बोट मिळायची जे टपामध्ये फिरायची, असे टपामध्ये फिरायचे आणि टपातली घड्याळं माहिती आहे तुला? आम्ही अशी जनरेशनल गॅप घेऊन आलोय ना, जनरेशनल गॅप अशी एक आम्ही हा तर खूप मोठा, त्याच्यानंतर मी आणि हे बघ हे आताची पिढी. कसा स्मार्ट ब्लॉग आहे. एवढा रडलो त्याच्यामध्ये माहिती ना कसे आहे लेझर लाईट दादा? 50 रुपये देऊन टाक ना भावा. हे पहिली गोष्ट जी आम्ही खरेदी करतोय दॅट इज लेझर लाईट.
हो पहिले 50 रुपये आपल्या भावाकडनं देणगी आहे. असं समजू नका की आम्ही लहान पोरांना पैसे खर्च करायला लावतो. तसं नाही, मीच दिलेले पैसे ते आता खर्च. सुट्टे नाहीत आमच्याकडे, डायरेक्ट 1000 आहेत. सुट्टे नाहीत म्हणून आम्ही हे पहिले खर्च करतोय. हळूहळू आम्हाला पैसा यूज करेल. हे घ्या भावांनो विषय, ये देखो ये है विषय. ह्याला बघून काय फील येत आहे सांग? मसानची आठवण झाली. एखादी पोरगी कोण इकडे असेल उडवला की आपला पण विषय सेट होईल. तुमच्या मुलांनी उडवला असेल तर मुलाने उडवला तर मिशन फेल होणार. मिशन काय रे हे घ्यायचंय तर घेतोय? काय काय आहे सांग? मॅजिक बॉल विषय आहे. मॅजिक बॉल विषय. बंदूकवाल्या गेमच्या शोधात निघालोय आणि इधरिच हमको स्टार्टिंग में ही मिल गया है गेम. हो हो बंदूक गोळ्या मारणार होय, गोळ्या मारणार होय. 10 मारलेस ना. हो हो साईजचा विषय लय हार्ड आहे. हो हो क्रेडिटचं कार्ड नाही आपल्याकडे, 1000 रुपयाची नोट आहे. क्रेडिट चालणार नाही. म्हणजे आपण 10 गेम फोडले ना काय ते आपले प्राइस भेटायला पाहिजे असं पाहिजे. प्राइस मिळणार बाई. 10च्या 10 मार, 10च्या 10. पहिलं भारी होतं रे. आता बोलतोय 10 विचारलं 10 का 10 मिलेगा तो क्या क्या मिलेगा? बोलतोय कुछ नहीं, एन्जॉय. 10 मारले तर एक सॉफ्टवेअर मिळायचं. अभी काहीच नाही. हा बोलतोय एन्जॉय एन्जॉय. किती गेले? ब्ल्यू ब्ल्यू. हा ये पिंक फुटलाय पण ठीक आहे ठीक आहे. हा हा उडवतोय रे उडवतोय. हो 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 बघून नाही डोक्यात मारशील, डोक्यात मारशील. थांब बाबा. हा आरामात. एक नंबर. अरे काय पुचूक मारतोय. हम लोग की बारी, हम लोग की बारी. हा भावा नाद नाही कळलं काय? नाद नाही करायचा. पॅपेची ट्रेन. ब्ल्यू 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 ब्ल्यू. आ भावा कसा विषय. आता बाबा पिंक पिंक. हा कसा लाडूचा विषय लय हार्ड आहे. लाडूच्या नेम मध्ये गेम आहे. येल्लो येल्लो बा येल्लो. हो हो ओजीज ओजीज रिंगण 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 फेको गेम. 5च टाकायच्या. 5 आम्ही टाकणार, 5 तू टाकणार. जास्त लाड नाही भाई, आपल्याला लय गेम खेळायचे. अरे एक तरी टाक ना भावा. चल एक टाक, एक टाक. 200. ऐसा बच्चा साथ में लाने का फायदा देखो. 50 का खेले 200 रिटर्न. 200 भाई हा मस्त गेम आहे. 50 मध्ये 200 मिळाले. 200 कमवले रे. 200 कमवले जत्रेत. 200 कमवले. अजून 3 चान्स आहेत. 2 चान्स आहेत. 200 आली आहेत. अजून एक 200. 200च्या फिराकीत नको, 100च्या फिराकीत जाऊया. छोटे छोटे घे 50 नी मग. अरे जय लाडू बाबा. हे थांब अभी एक है. 200 का फायदा है, 200 का बेनिफिट है. मतलब 50 इन्वेस्ट किया 200 आया, मतलब 150 का प्रॉफिट हो गया. वो हो इनाम 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 लगा 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 लगा. 150 घेऊन आले. 150 घेऊन चाललंय. ये लगा 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 लगा. कितीचा आहे? कितीचा आहे? 100ला बोलतो. लावूया लावूया. आपल्याकडे 100 रुपये आहेत आणि जिंकलं तर काय मिळणार? आता नेमला आहे गिफ्ट आहे आम्हाला. माचीस उडवायची आहे. तुला काय वाटलं काय उडवायचंय? हेलिकॉप्टर उडवतो की काय? काय मारतोय? काय मारायले? हो हो हल्लं 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 ना. एक लागला ना म्हणजे. कसा विषय कसा विषय. जास्त लागलं त्या हेलिकॉप्टर. हे माटेने घालवले ना 7 चान्स. बस 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 बस.
हातामध्ये आता तेवढे झाले पाहिजे. तेवढ्या याच्यातच झाले पाहिजे ना गिफ्ट मिळणार. बघ हे पहिले असं अरे अंदाधुन किती टाकतोय? किती गेले? 1 वर गेला. 1 वर गेला. अरे ड्रोनला किती पाहिजे हे? 7. सात हवंय. हा चल मग कसं कॅल्क्युलेट कर. 6 टाक. ते बघून टाक ना तंदूर. 2 मध्ये टाक. 2 टाक. हा टाक. 2 गेला क्या रे? पुचुक एकदम है यार. 18 पे वो स्माइली का बॉल है, ये देखो. अरे क्या बिन देखा कुछ भी डालता है. आता आम्ही आमची मेन त्या 3 गोष्टींपैकी एक गोष्ट आम्ही चेंज करतोय. आम्हाला गदा हवी होती पण गदा कुठेच मिळत नाही. पण गद्याच्या जागी आम्ही तलवार तलवार घेतोय. 20 रुपये का आहे खाली ये तलवार. ज्या आम्हाला मेन इथे 3 गोष्टी घ्यायच्या होत्या त्यापैकी एक तलवार जी गदाची रिप्लेसमेंट, आमचं भोंगा आणि हे जे आपण फुगे उडवायचं ते तो विषय. त्या 3 गोष्टी घेतल्यात. आता 3 गोष्टी आपण ट्राय करणार आहे. आज हे नवीन काहीतरी फॅन्सी आहे रे. असं काहीतरी कढई मिळालेली आहे त्याच्यामध्ये हे बुडवायचं आणि फुगायचं. आपल्या वेळेला जे होतं ते माहिती आहे ना, एक तार असायची पुढे आणि त्याला एक गोल होल. एवढं डिफिकल्टी बाई त्याची स्ट्रॉंग होती ना. ये बहुत इजी है ये किया. बहुत लिया हे यायला नकली आइटम. आमची जत्रा संपलेली आहे. सगळं ट्रायल टेस्टेड करून हे बघा हे अजून चालूच आहे. आणि हे सगळं घेतलंय. 200 रुपये आम्ही जिंकलो विथ स्माइलीवाला बॉल. आणि त्याच्यानंतर ह्याने ते 200 रुपये घालवले ते बाकी सगळं खेळण्यामध्ये. पण सक्सेसफुल अशी बालपण जगलेलो आहे परत एकदा. कसा वाटला व्लॉग तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वी विल मीट ऑन अनदर डे विथ जस्ट अनदर निखिल. आतासाठी अबे हे वैताग. आतासाठी गुड बाय मित्रांनो. फुकून टाक. पुचूक झाला बघ.